गडचिरोली जिल्हा पोलिसांच्या C60 कमांडोंना शुक्रवारी मोठं यश मिळालं। भामरागड छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या इंद्रावती नदीपात्रात विशेष ऑपरेशन टीमचे जवान आणि नक्षल्यांमध्ये चकमक झाली। या भीषण चकमकीत जवानांनी 4 कट्टर नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय। ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये 2 पुरुष आणि 2 महिला नक्षल्यांचा समावेश आहे। या नक्षलवाद्यांवर एकूण 14 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर होतं। ठार झालेल्या नक्षल्यांमध्ये एक नक्षल दलम कमांडर आणि इतर 3 दलम सदस्यांचा समावेश आहे। भामरागड दलम कमांडर सन्नू मासा पुंगाटी याच्यावर 8 लाख रुपयांचं बक्षीस होतं, तर अशोक उर्फ सुरेश पोरिया वड्डे, विंजो होयामी आणि करुणा उर्फ ममिता उर्फ टूनी पांडू वरसे यांच्यावर प्रत्येकी 2 लाख रुपयांचं बक्षीस होतं। हे तिघे भामरागड दलमचे सदस्य होते। छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या इंद्रावती नदीच्या परिसरात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची पोलिसांना माहिती मिळाली। माहितीच्या आधारे विशेष ऑपरेशनच्या एकूण 12 टीम आणि CRPF 113 बटालियनची एक टीम घटनास्थळी पाठवण्यात आली। गुरुवार दुपारपासून परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता, तरी देखील पोलीस कर्मचाऱ्यांनी पायी नक्षलवादी शोध मोहीम राबवली। रात्रभर काही ठिकाणी विश्रांती घेतल्यानंतर शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा ऑपरेशन सुरू करण्यात आलं। दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांनी नक्षलवादी असलेल्या ठिकाणाला पूर्णपणे वेढा घातला। यातच नक्षल्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला। प्रत्युत्तरादाखल पोलीस कर्मचाऱ्यांनीही गोळ्या झाडल्या। दरम्यान पोलिसांचा वाढता दबाव पाहता नक्षलवादी घनदाट जंगलात पळून गेले। चकमकीनंतर घटनास्थळी तपास केल्यानंतर 4 नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले। घटनास्थळावरून पोलिसांनी एक SLR रायफल, 2 303 रायफल यासह इतर नक्षली सामान जप्त केला आहे।